यानंतर आपण जातोय सिंधुदुर्गमध्ये। त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये गव्यांचा हैदोस बघायला मिळतोय। वारंगी, तुळसोली, बांबरवाडी या ठिकाणी गव्याच्या कळपांनी हैदोस घातलाय। शेतकऱ्यांची काजूबाग, कलिंगड, चवळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। 20 ते 25 काजू कलमे गव्यांनी मोडून टाकली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसतोय। या गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करतायत। गवेरेडे हे सतत येतात आणि काजूचं तर भयंकर नुकसान केलंय। काजूचं केलंय, कळिंगणाचं केलंय, चवळी पेरली आहे शेतकऱ्यांनी आमच्या शेजारचे, त्यांचं पण बऱ्यापैकी केलंय काय। आणि हे रात्रीचे जास्त रात्रीचे येतात आणि त्यांचा 2-3 टीमी आहेत। एक 17 जणांचा आहे, एक 7-8 जणांचं आहे काय। आणि त्याच्यात परत आणि हे लाल तोंडी माकड आहेत, ते पण त्रास देतात काय। त्याचा शासनाने बंदोबस्त करावा। नुकसान भरपाई ती मिळाली नाही तरी चालेल, पण त्यांचा बंदोबस्त येऊन करावा अशी माझी शासनाला विनंती आहे।